आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे तालुक्यातील विश्वनाथ येथे आयोजित पत्रकार परिषदेत उमेद अभियान आणि मानव विकास योजनेतील कथित गैरव्यवहाराचा गंभीर आरोप करण्यात आला. महिला बचत गटांना निकृष्ट दर्जाची यंत्रसामुग्री वाटप करून शासनाच्या निधीचा अपहार झाल्याचा दावा तक्रारदारांनी केला. या प्रकरणी संबंधित अधिकारी आणि मशिनरी पुरवठादारांनी संगनमत केल्याचा आरोपही करण्यात आला. अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलांना राजकीय आणि सामाजिक दबाव टाकून धमकावले जात असल्याचेही सांगण्यात आले. मानधनावर कार्यरत महिलांना वेळेवर मानधन न देणे आणि त्यात कपात केल्याचाही आरोप करण्यात आला. या संदर्भात जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी आणि पोलिसांकडे अनेक वेळा लेखी तक्रारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. संबंधित वेंडरला तातडीने ब्लॅकलिस्ट करावे आणि दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली. यासाठी दिनांक 9 ऑगस्ट रोजी बिऱ्हाड आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. तसेच प्रशासनाने दखल न घेतल्यास 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान या प्रकरणातील आरोप हे पत्रकार परिषदेत करण्यात आलेले असून संबंधित प्रशासन किंवा अधिकाऱ्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज, धुळे. तर 1,20,000 त्याची किंमत आहे. म्हणून ह्या ठिकाणी जे काही भ्रष्टाचार झालेला आहे तो जवळजवळ 5 लाखापर्यंत झालेला आहे. हे जे काही या ठिकाणी अपहार करणारे जे काही अधिकारी आहेत त्याच्यामध्ये उद्धव धारणे, लोकेश सोनवणे, हेमंत गवते, ईश्वर पाटील, वर्षा हिरे, पराग विस्पुते, ज्योती पगारे या सर्वांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार झालेला आहे. आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत 9 ऑगस्ट, कारण की शहर पोलीस स्टेशनच्या पीआयने आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही यांच्यावर गुन्हे दाखल करू, परंतु अजून आम्हाला त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची शाश्वती आली नाही किंवा गुन्हे दाखल होण्याचं कुठल्याही प्रकारचं पत्र आलं नसल्यामुळे आम्हाला नाईलाजाने 9 ऑगस्ट ह्या दिवशी, क्रांती दिवशी आम्ही धुळ्याला आंदोलन करणार आहोत, बिऱ्हाड आंदोलन करणार आहोत. आमच्या मागण्या आहेत, जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्या चौकशी व्हावी, चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हे सिद्ध झाले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही प्रेस नोटमध्ये दिलेल्याच आहेत. 9 ऑगस्ट क्रांतिकारी दिवस या दिवशी आम्ही सगळ्या महिला, एवढ्या संख्येने, ही एका गावाची संख्या आहे, असे आम्ही सगळ्या जेवढ्या महिला आहोत तेवढ्या गावातून सगळ्या महिला येऊन रस्त्यावर उतरणार आहोत